आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मराठा आरक्षण आंदोलनाचे पहिले यश सातारा गॅझेटियरचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, मुंबई येथे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणासाठी सातारा व औंध गॅझेटियर लागू करण्याचे आश्वासन मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले होते। झालेल्या उपसमितीच्या बैठकीत सातारा गॅझेटियरचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपसमितीचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुटकुंडलवार यांना दिले आहेत। यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद सातारा गॅझेटियरसह कोल्हापूर, अक्कलकोट, इचलकरंजी, औंध, सांगली, मिरज ज्युनियर, जत, कुरुंदवाड व वाडी इस्टेट, फलटण, भोर या सर्व संस्थांच्या गॅझेटियर लागू करण्याची मागणी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती व मराठा आरक्षण उपसमितीकडे केली होती। काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत उपसमितीचे अध्यक्ष यांनी पुणे विभागीय आयुक्त यांनी सातारा गॅझेटियरचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। त्या अनुषंगाने केवळ सातारा गॅझेटियर लागू केल्यास पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, अक्कलकोट, इचलकरंजी, औंध, सांगली, मिरज ज्युनियर, जत, कुरुंदवाड, वाडी इस्टेट, फलटण, भोर या संस्थांमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांवर अन्याय होणार असल्याचे निदर्शनास आणून सातारा गॅझेटियरसह वरील सर्व संस्थांचे गॅझेटियर लागू करण्याबाबत शासन व मराठा आरक्षण उपसमितीकडे शिफारस करण्याची मागणी निवेदनाद्वारे केलेली असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।